319 या नंबरचा आपल्याला प्राइम फॅक्टरायझेशन काढायचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये ऑप्शन्स आपण बघूया. सर्व ऑप्शन्समध्ये आपल्याला 11 11 11 11 कॉमन आहे. तर आपण 319ला 11ने डिवाइड करूया. ठीक आहे, 11 2 जा 22, कॅरी आले 9 9, 11 9 जा 99, इथं आला 0 म्हणजे 11 आणि 29. 11 आणि 29 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? फर्स्ट. तर फर्स्ट नंबरचं आपलं उत्तर आहे. ठीक आहे, जर आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेले नाही आहेत अशा वेळेस काय करायचं? 319 हा नंबर जे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. ठीक आहे, जर आपल्याकडे ऑप्शन्स दिलेले नाही आहेत अशा वेळेस आपण काय करणार आहोत? ठीक आहे, 319 सरळ सरळ 3 + 1 4 4 आणि 9 30. हा टेबल 3च्या टेबलमध्ये येत नाही. आपण 3 टेबल चेक करणार आहोत. 3 5 11. ओके, 3 5 आणि 11. तर ठीक आहे, 3च्या टेबलमध्ये हा नंबर येत नाही. 5च्या टेबलमध्ये येणार आहे का? नाही, एंडिंगमध्ये 5 किंवा 0 नाही आहे. ठीक आहे, 11च्या टेबलमध्ये हा नंबर येतो का हा चेक करूया. आता 11च्या टेबलमध्ये येतो का? तर आपण चेक करू परत. तर याला आपण 11ने डिवाइड करून पाहू. 11 319, 2 चा भाग जाईल 22, परत 9चा भाग जाईल 99 0 0. म्हणजे इथं 11 भाग दिल्यावर आपल्याकडे 29 उरते. ठीक आहे, तर म्हणजे इथं मी 29 लिहून 1 लिहू शकतो. म्हणजे माझे फॅक्टर्स काय पडले? 11 × 29. हे 3 नंबरने सर्वात पहिले चेक करावे. या 3 मध्ये येत नाही तर मग तुम्ही कोणत्या नंबरने चेक करू शकता? 7नी, 13नी, 17नी, 19नी. या 4 पैकी जर कोणत्याही नंबरमध्ये येत नसेल तर मग आपण पुढं 23 आणि 29 चेक करू. ठीक आहे, जर पुढे जायचं काम पडेल तर तुम्हाला डिव्हिजन तेवढं करावं लागेल. या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण की हे सगळे प्राईम नंबर आहे, यांचे कोणतेही फॅक्टर पडत नाही म्हणून.